अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही अद्याप अटक न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणी पीडित तरुणीचे नातेवाईक, गावकरी तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर पीडित तरुणीने स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले असून तिच्यावर सध्या राहत्या घरी उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। आरोपी पोलीस कर्मचारी हा पीडित तरुणीच्या घरात भाड्यानं राहत असल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। या प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पॉक्सो कायद्यासह लागू असलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेकडो सर्वधर्मीय समाज बांधव, नातेवाईक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले। 2 ते 3 दिवसात आरोपीला अटक न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आमची एवढीच मागणी आहे, माझी जी पत्नी आहे त्या पत्नीला न्याय मिळावा। जो आरोपी आहे पोलीस कॉन्स्टेबल पवन उद्धवराव वडगावे याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, त्याच्यावर पॉस्कोचा गुन्हा दाखल करावा। आणि तसे पुरावे पण सापडलेले, आम्ही सगळे पुरावे पण जमा केलेले आहे पोलीस स्टेशनला। आम्हाला ही घटना 11 तारखेला रात्री माहीत पडली। त्याच्यानंतर आम्ही 12 तारखेला बाळापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो। त्यांनी तक्रार वगैरे दाखल करण्याला पण खूप वेळ लावला। 12 वाजतापासून गेल्यानंतर 6:30-7 वाजवले त्यांनी। आणि त्यावेळेसच त्याचे जे सहकारी बॅचमेट आहे, अधिकाऱ्यांविषयी आमचा काही रोष नाही आहे, पण त्याचे जे बॅचमेट आहे त्याच्यासोबतचे काम करणारे किंवा त्याच्यासोबत जे ट्रेनिंग घेतलेले आहे, जेंट्स पण आहे महिला पण आहे, ते त्याला इथून पूर्ण माहिती देत आहेत। आजची माहिती पण त्याला गेलेली असेल, लगेच तात्काळ गेलेली असेल। पण आमचं म्हणणं एवढंच आहे की माझ्या पत्नीला न्याय मिळावा, त्याला तात्काळ अटक करावी आणि पॉस्कोचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावा। प्रकृती तिची एकदम चिंताजनक आहे। आता 2 दिवसापासून तिची तब्येत सिरियस झालेली आहे। म्हणजे तिच्या जीविताचं केव्हा काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही। डॉक्टरने पण तसं सांगितलेलं आहे, पण 2 दिवसांत तब्येत तिची एकदम खालावलेली आहे। त्याच्यामुळे ते 2-3 दिवसात कधी काय होईल हे आम्ही काही सांगू शकत नाही। याचं पुढचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या पहिले त्याला अटक करावी। जर तिचं काही कमी जास्त झालं तर त्याला इथं अटक केल्याशिवाय आम्ही तिचं काही करणार नाही। तिची बॉडी पण हलवणार नाही, काही सगळं आताच म्हणजे आम्ही ते सूचना दिलेल्या आहेत तशा पोलीस स्टेशनला। त्याच्यामुळे त्याला अटक करणं आवश्यक आहे, तात्काळ अटक करावी, त्याला पॉस्कोचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावा, एवढीच आमची मागणी आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।